हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे कारण की स्टॉक मार्केटमध्ये खूप लोक पैसा गमवत आहे, लूज करत आहे, तेही छोटा मोठा नाही, खूप जास्त मोठा. आता एक स्टोरी सांगते. एक व्यक्ती आहेत, त्यांनी जवळपास त्यांचं वय असणार 50 to 55. तर पूर्ण आणि गव्हर्मेंट जॉब करत असणारे त्यांनी थोडे पैसे हर महिन्याला सेव्ह करून करून त्यांनी जवळपास 15 लाखच्या जवळपास त्यांच्याकडे सेविंग होती. त्यांना आतापर्यंत स्टॉक मार्केट काय आहे हे माहीत सुद्धा नव्हतं. आणि आपली सेविंग एवढ्या वर्षापासूनची सेविंग त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त उडवली. अर्ध्यापेक्षा जास्त, आणि तेही 6 महिन्यामध्ये. ह्यांनी तर 6 महिन्यामध्ये उडवली. काही लोक असे आहेत की 1-2 दिवसामध्ये पैसा वाईप आउट करून टाकतात. तर स्टॉक मार्केटमध्ये ह्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा, तो चेंज करायचा आहे. पण चेंज करणारे लोक खूप कमी आहेत. कोणीच तुम्हाला सांगणार नाही की स्टडी करून तुम्ही इन्व्हेस्ट करा. डायरेक्ट आल्या आला 5 लाख उठा लो, 10 लाख उठा लो, 50 लाख उठा लो. हे काय आहे? तुम्हाला ऑप्शन काय आहे ते माहीत नाही, फ्युचर काय आहे ते माहीत नाही, तुम्ही काहीच स्टडी केलेली नाही, तुम्हाला सप्लाय डिमांड झोन माहीत नाही, तुम्हाला ट्रेंड लाईन्स ओढता येत नाही. हे तर बेसिक कन्सेप्ट आहेत. तर तुम्ही कसं सर्वाइव्ह करू शकता मार्केटमध्ये? 1 मिनिट. तर न शिकता तुम्ही येऊन आपला जो एवढ्या दिवसाचा सेव्ह केलेला पैसा, हार्ड अर्न मनी, कमवलेला जो पैसा आहे तो येऊन स्टॉक मार्केटमध्ये अंधाधुंद, आणि कशासाठी? डबल करण्यासाठी, चारपट करण्यासाठी, करोडपती बनण्यासाठी. तर बघा, तुमचा ब्रोकर तुम्हाला सांगतो की फक्त 10 मधून एकच व्यक्ती असा आहे जो FNO मध्ये प्रॉफिटेबल आहे, तरी तुम्हाला तिकडेच जायचं आहे. आणि ठीक आहे, तुम्ही जा, मी नाही म्हणत नाही, पण मला सांगा, विदाउट स्टडी तुम्ही डायरेक्ट मोठ्या क्वांटिटीने जर ट्रेड करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात. शिकून करा. तुम्हाला करायचं आहे FNO, तुम्ही शिकून करा. फ्युचर तर खूपच, म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा स्टडी कराल, तुम्ही इक्विटीपासून स्टार्ट करायला पाहिजे माझ्या मते. इक्विटीमध्ये 2-3 वर्ष तुम्ही केल्यानंतर तुम्ही ऑप्शनमध्ये गेलात, आणि ऑप्शनमध्येही तुम्ही कमवायला लागले, त्याच्यानंतर तुम्ही फ्युचरकडे जायचं असतं. ठीक आहे? सो फ्युचरची तर गोष्टच येत नाही. तुम्ही इक्विटीसुद्धा शिकत नाही, तुम्ही डायरेक्ट ऑप्शनकडे जाता, आणि सगळ्यांची परिस्थिती हीच आहे. ठीक आहे? सो आता ज्यांनी गमावलेला आहे त्यांनी, मी तर म्हणते की तुम्ही एकतर जे उरलेला पैसा आहे तो तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करून घ्या आणि ट्रेडिंग बंद करा. आणि तुम्हाला करायचंही आहे तर एका लॉटनी फक्त लर्निंग करा, प्रॅक्टिस करा. म्हणजे बघा, लूज करण्यामागचं कारण काय आहे? सोशल मीडिया, टेलिग्रामवरती टिप्स मिळतात. ह्यानी सांगितला हा बाय करून घे. ठीक आहे, अरे तुम्हाला माहीतच नाही की तिथे सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, काय आहे. ह्याला बाय करून घ्या ब्रेकआउटवरती. त्याने ब्रेकआउट फेल केला, खाली आला, आणि तुम्ही होल्ड करून बसलात. तुम्हाला कुठे निघायचं तेही कळायला पाहिजे ना, तेवढं तर शिका. तर टिप्स घेऊन, कॉल्स घेऊन खूप चालू आहे मार्केटमध्ये, खूप जास्त. ते झालं. त्याच्यानंतर इंस्टाग्राम. तुम्ही इंस्टाग्राम वरती बघत असणार काही ट्रेडर्स जे शिकवतात, तुम्हाला प्रॉफिटही दाखवतात, आणि पैसे असे उडवतात, असे बंडल्स ठेवलेले असतात. आता ते शेअर मार्केटमधून पैसा कमवतात आणि त्यांच्या लॅपटॉपमधून बंडल्समध्ये पैसे बाहेर निघतात, आणि असे ते टेबल्सवर ठेवलेले असतात.
त्यांच्या गोष्टीमध्ये आपण येतो, एवढा पैसा हा उडवतोय, मी पण उडवीन असा विचार करतो. आणि तुम्ही शिका, मी असं म्हणत नाही, तुम्ही त्यांच्याकडे शिका, पण तुम्हाला कोणीही सांगणार नाही की तुम्ही किती क्वांटिटी घ्यायला पाहिजे. तर बघा, कमीत कमी क्वांटिटीने तुम्ही प्रॅक्टिस करा. हे एवढं पण इझी नाही आहे. इझी आहे, पण तुम्ही शिका. शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा फक्त 1 लॉटने जर ऑप्शन करत असाल तर, आणि इक्विटी करत असाल तरीही सुद्धा तेवढाच इन्व्हेस्ट करा इनिशियली, जेवढा लूज जरी झाला पूर्ण तुम्ही लावलेला कॅपिटल तुम्ही गमावलात तर त्याचा इफेक्ट तुमच्या फॅमिलीवरती होऊ नये, तुमच्यावरती होऊ नये, हा विचार करून इन्व्हेस्ट करा. आणि एकदा काही तुम्ही स्टॉक मार्केट शिकले, आयुष्यभर पैसा कमवायचा आहे. आणि इथे असं नाही आहे की रातोरात तुम्ही करोडपती बनून जाणार, रातोरात तुमचे 10 पट पैसे होतील. होतातही काही लोक तुम्हाला दाखवतही असतील. मी नेहमीच सांगत असते की 1 रुपयाचा प्रीमियम 10 वरती गेला, 1 लाख मी टाकले असते तर मी 10 लाख कमावले असते. पण हे खूप कमी वेळा होतं, आणि होतही असेल तर आपण ते कॅप्चर नाही करू शकत जर तुम्ही बिगिनर आहात तर. आणि तुम्ही केलाही असेल, 1-2 वेळा केला असेल, पण त्याच्यानंतर मोठे मोठे लॉस केलेले ते स्वतःचा PNL चेक करा. मंथ एंडमध्ये तुम्ही ग्रीनमध्ये आहात का. जर तुम्ही खरंच ऑप्शनमध्ये नाही आहेत प्रॉफिटेबल तर तुम्ही मोठ्या क्वांटिटीने करू नका. तुम्हाला शिकायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला ऑप्शनमध्येच जर करायचं आहे 1 लॉटनी जस्ट प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आणि जर तुम्ही कमवतही असाल तर त्याच्यातला अर्धा पैसा ॲटलिस्ट घरी घेऊन जा. खूप सारे असे ट्रेडर्स आहेत ज्यांनी इनिशियली समजा 1 लाखपासून सुरुवात केली, त्यांनी 10 लाख केले, 1 लाखाचे 10 लाख जरी केले आणि ते 10 लाख मग एका हप्त्यात पण उडवून टाकतात सगळे. त्या 1 लाखापासून 10 लाख करायला त्यांना जवळपास 1 ते 2 वर्ष लागले असतील. त्या 1 ते 2 वर्ष कमवलेला जो पैसा आहे तो तुमचा एका हप्त्यात वाईप आउट होतो. आणि ही गोष्ट होते, पण कोणी सांगत नाही, ठीक आहे, कोणी सांगत नाही. तर जागे व्हा, जागे व्हा. तर हे झालं आपलं इंस्टाग्रामवरती पैसे उडवणारे लोकांना फॉलो करा आणि बंडल्स ठेवणारे लोकांना फॉलो करता तुम्ही, ते झालं. त्याच्यानंतर आहे यूट्यूब. यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं मोठ्या मोठ्या गाड्या, मोठे मोठे घर बंगले, हे ते, ठीक आहे, ते करत असतील, ठीक आहे, ते करत असतील, पण त्यांनी सुरुवात कुठून केली आहे, किती वर्ष लागले असतील त्यांना तिथपर्यंत यायला, हे तुम्ही नाही विचार करत. तुम्हाला डायरेक्टच आल्या आल्या त्यांच्यासारखं बनायचं आहे. तर हे पॉसिबल नाही असं म्हणत नाही, आहे, पण तुम्ही सुरुवात करता तर बेसिकपासून एक पायरी चढत जा. तुम्ही डायरेक्ट 10व्या पायरीवरती उडी मारायला करता, पडणारच आहात ना. स्टेप बाय स्टेप आणि छोट्या प्रॉफिटमध्ये खुश राहायला शिका. प्रॉफिट करत आहात ती मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. सो प्लीज असं करू नका. खूप मोठी क्वांटिटी मार्केटमध्ये पंच करू नका. मोठ्या पैशाने ट्रेड करू नका. तुम्ही लॉस केला ठीक आहे, पण तुमच्यावर डिपेंड तुमची फॅमिली आहे, ठीक आहे. सो विचार करा. तर हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून यूट्यूबवरती सांगितलं जातं की आता खूप कठीण आहे मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं, स्मार्ट मनी कन्सेप्ट शिका, हे शिका, ते शिका. मी म्हणते की तुम्हाला सप्लाय डिमांड झोन म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स जरी आला ना तरी काम बनतं, ठीक आहे, तरीही काम बनतं. पण ते सपोर्ट अँड रेजिस्टन्स आता मी तुम्हाला ड्रॉ करून पण दाखवते. सपोर्ट अँड रेजिस्टन्स इझी आहे, ठीक आहे, ते शिकायला तुम्हाला थोडीशी वेळ लागेल, मे बी 1 मंथ, 15 दिवस लागतात. आणि ते ऑब्झर्व करायला, त्याच्यानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये ट्रेड घेतलाय तर तुमची जी एंट्री आहे स्टॉप लॉस पासून किती वर आहे तेही मॅटर करतं. तुम्हाला स्टॉक्स निवडणं जरी येत असेल तर ती तुमची पहिली पायरी आहे, ठीक आहे, पहिली पायरी आहे. तुम्ही कुठे एंट्री करताय ते महत्त्वाचं आहे.
खूप मोठ्या कॅन्डलच्या वरती तुम्ही एंट्री कराल आणि तो मग खाली येतो तेव्हा तुम्ही तो स्टॉक परत क्वांटिटी स्पीक करण्यासाठी येतो आणि परत वरती निघून जातो. मग अशा केसेसमध्ये तर तुम्हाला एंट्री पण प्रॉपर आली पाहिजे, त्याच्यावर काम करा. आणि असं नाही आहे की तुम्ही कोणता कोर्स बाय केला तरच तुम्हाला हे येईल. तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा. निफ्टी 100चे स्टॉक जरी घेतले, त्याच्यामध्ये जरी तुम्ही प्रॅक्टिस केली, फक्त तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स कळला पाहिजे. ठीक आहे. बेसिक गोष्टीवर सुद्धा तुम्ही काम केलात तरीही काम होतं, पण सुरुवात तुम्ही इक्विटीपासून करा. आणि इक्विटीमध्ये जर तुम्ही जवळजवळ 1 ते 2 वर्ष जरी काम केले तर तुम्हाला त्या स्टॉक्सची मुवमेंट कळायला लागते, तुम्हाला मार्केटचा ट्रेंड कळायला लागतो, तुम्हाला मार्केटचा बिहेवियर कळायला लागतो, तेव्हा तुम्ही ऑप्शन बाय करू शकता. आणि ऑप्शन पण बाय करायचं असतात तेही असं नाही आहे की खूपच महाग ऑप्शन. मी नेहमीच सांगत राहते तुम्हाला की स्वस्त ऑप्शन मिळत असेल आणि तुमची ॲनालिसिसनुसार तुम्हाला वाटत आहे की तो वर जाईल किंवा खाली जाईल, तेव्हा तुम्हाला जर तो खूपच कमी पैशात मिळत असेल तरच तुम्ही ऑप्शन करा. तर असं आहे. तर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितलेला आहे. तर तो काहीही नाही, मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करते. तुम्हाला ह्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्यात तरीही काम जमतं. सपोर्ट अँड रेजिस्टन्स जरी आले, आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय असतात हे मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. पहिले तुम्हाला ड्रॉ करून दाखवते की तुम्ही भरपूर वेळा बघितलं असेल, हा काय झाला रेजिस्टन्स, हा काय झाला सपोर्ट. ठीक आहे. सो तुम्ही याला भरपूर वेळा असा ट्रेड करताना बघितलं असणार. हा इझी आहे, सगळ्यांना समजतो हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे. तुम्ही निफ्टीमध्ये करत असणार तर 15 मिनिटावरती बनतो, 5 मिनिटावरती बनतो, 1 आवरवरती बनतो. ठीक आहे. पण आपल्याला इक्विटीमध्ये जर काम करायचं आहे तर आपल्याला हा डेलीवरती किंवा वीकलीवरती फाइंड करायचा असतो आणि खूप इझी आहे. ठीक आहे, खूप इझी आहे. आता हा काय झाला माझा रेजिस्टन्स, हा काय झाला आणि हा काय झाला सपोर्ट. ठीक आहे, हा काय झाला सपोर्ट. तर हा काय झाला हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे, आडवा. आणि हा काय झाला ट्रेंड लाईन्स किंवा चॅनल पण म्हणू शकतो. ही पण ट्रेंड लाईन आहे, ही पण ट्रेंड लाईन आहे. हा सुद्धा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, हा सुद्धा सपोर्ट आहे, हा सुद्धा रेजिस्टन्स आहे. तर तुम्ही बघितलं असेल खूप वेळा की मार्केट अशा प्रकारे किंवा एखादा स्टॉक अशा प्रकारे मूव्ह करताना तुम्हाला दिसत असणार. तर आपण तुम्ही आजकाल लोक म्हणतात, काही युट्यूबर्स म्हणतात आता सपोर्ट रेजिस्टन्सवर काम चालत नाही, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट तुम्हाला आला पाहिजे आणि एवढे कॉम्प्लिकेटेड वेनी तुम्हाला ते समजून सांगतात, सगळं डोक्याच्या वरती जातं. काय काय नाव FVG ऑर्डर ब्लॉक काम करतात, ठीक आहे, पण इनिशियली तुम्हाला ते कळणार नाही. तर बघा, तुम्हाला फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स जरी आले तरी तुम्हाला स्मार्ट मनी कॉन्सेप्ट कळायला लागेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सिम्प्लिफाय करून सांगते आणि इक्विटीसाठी सांगते आहे मी. इक्विटीच्या दृष्टिकोनातून बघाल तर कळेल. ठीक आहे. तर आता हे झाले आपले सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स आपण इक्विटीमध्ये घेताना काय करतो की सपोर्टवरती आला तर आपण इथे अगदी खाली, माझा स्टॉप लॉस जो आहे या सपोर्टच्या खाली असणार आहे. तर माझी एंट्री एवढ्यावरती जर झाली तर माझा स्टॉप लॉस मोठा बनेल. मग एंट्री कुठे व्हायला पाहिजे, अगदी सपोर्टवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती गेला, आता डाऊन साईड इक्विटीमध्ये नाही घेऊ शकत तर अवॉइड.
लेवलवर येण्याचा वेट करायचा. परत जर या लेवलवरती आला असेल तर मी परत बाय करू शकते. ठीक आहे. सो इथे आणि चांगला टार्गेट रेजिस्टन्सपर्यंत झालं. आता आपण हे शिकलो. त्याच्यानंतर इथे पण तुम्ही बघितलं असेल, मी खूप वेळा तुम्हाला हे शिकवलेलं आहे. सपोर्टवर आला बाय करायचं, इथे प्रॉफिट बुक आला, बाय करायचं, प्रॉफिट बुक आला, बाय करायचं, प्रॉफिट बुक. पण आता तुम्ही बघत असणार कधी कधी असं पण होतं, सॉरी, आता इथे जर तुम्ही बाय केला असेल, जर तुम्ही इथे बाय केला असेल या सपोर्टवरती आणि ग्रीन कॅन्डल जरी केली असेल, ठीक आहे, खाली आला, स्टॉप लॉस घेतला. मी नेहमी शिकवते की जर सपोर्टवर बाय केलाय एकतर 0.5च्या वरती एंट्री झाली पाहिजे किंवा 1%च्या वरती एंट्री तरी जरी झाली, खाली 1% असा 2%चा स्टॉप लॉस. खाली आला, मी इथे किती पर्सेंटचा स्टॉप लॉस देणार? 2%चा स्टॉप लॉस घ्यायचा. नेहमी सांगत असते स्टॉप लॉसवर आला, स्टॉप लॉस घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ठीक आहे, घेतला. जर तुम्हाला इथे व्ही शेप किंवा यू शेप मध्ये परत वरती निघताना हा स्टॉक जर दिसत असेल म्हणजे इथे काय झाला? लिक्विडिटी घेतली, लिक्विडिटी स्वीप झाला. इथे स्मार्ट मनी, इथे स्मार्ट मनीची एंट्री झाली. स्मार्ट मनीने इथे काय एंटर केलं? कारण इथे जी प्राइस आहे, इथे जी प्राइस आहे त्याच्यापेक्षा स्वस्तात त्याला इथे मिळालं. इथे खूप लोकांचे स्टॉप लॉसेस होते, हिट केले आणि चांगली क्वांटिटी पंच झाली. ठीक आहे. सो मला इथे काही करायचं नाही आहे. मला सपोर्ट अँड रेजिस्टन्स माहिती आहे, झालं. तर हा सपोर्ट मला माहिती आहे की चला मी इथे 2%चा स्टॉप लॉस जरी दिला असेल, हा खाली आला, वरती गेला आणि माझ्या लेवलच्या वरती येतो आहे, सपोर्टच्या वरती येतो आहे. जसं तुम्हाला शिकवलंय 0.5% माझ्या सपोर्टच्या वरती किंवा 1% सपोर्टच्या वरती आला, मी काय करणार? परत बाय करणार. किंवा ठीक आहे, तुम्ही इथे स्टॉप लॉस दिलाय, परत बाय करायचा आहे. आणि जर तुम्ही इथे घेतला नाही आणि तुम्हाला एखादा स्टॉक असा दिसतोय की इकडे सपोर्ट बनवलेला आहे आणि इथे यानी व्ही किंवा यू शेप रिकव्हरी केली आणि हा वरती निघतो आहे, तर मी इथे घेतलं तर नाही चालेल, मी ऑब्झर्व करणार. जेव्हा हा वरती ब्रेक करेल माझ्या लेवलच्या आणि असे मिळालेले स्टॉक मी काय करणार? माझ्या लिस्टमध्ये ॲड करणार, रोज बघणार. इक्विटीमध्ये एवढी मेहनत करावी लागते, रोज ऑब्झर्व करणार आणि जेव्हा हा माझ्या लेवलच्या वरती आला तेव्हा मी बाय करणार. ठीक आहे. आणि इथून तुम्ही बघणार शार्प अपसाइड मूव. ठीक आहे. आणि इथून तुम्ही बाय केला, इथपर्यंतचा वेट करायचा नाही. तुम्हाला नेहमी सांगते 5 to 6% इनफ आहे. 2%चा स्टॉप लॉस तुम्ही इथे तुमचा आहे, त्याचा अगेन्स्ट 5 ते 6% घ्या, निघून जा, इझिली मिळतात. आता इथे इथपर्यंत जर हा 15%च्या वरती असेल, मी नाही होल्ड करणार. पण इनिशियली ठीक आहे, तुम्ही नंतर करत बसा होल्ड, त्याला वेळ लागतो. पण तुम्हाला जर लवकर पैसा पाहिजे, 4-5 दिवसात पैसा पाहिजे, तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा. 5% घेऊन निघून जा. कधी कधी सिंगल कॅन्डलमध्ये 8% चालला जातो स्टॉक, कधी कधी 10% सुद्धा चालला जातो, कधी कधी 5% जातो. ठीक आहे. सो काय शिकलो? फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्टवर आला माझ्या, त्याच्यानंतर तुम्ही खूप वेळा बघत असणार की स्टॉक इथे काय आहे? रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, सेम म्हणजे आला असा याने ब्रेकआउट केला आणि परत खाली आला आणि इथून परत वरती आला. तर काय आहे? ब्रेकआउट आला म्हणजे हा काय होता? पहिले रेजिस्टन्स, आता काय बनला? सपोर्ट. मी जर इथे बाय केला असेल तर मी 2%चा स्टॉप लॉस देणार आणि परत जर या लेवलवरती हा येतोय म्हणजे काय घेतले? स्टॉप लॉसेस घेतले, लिक्विडिटी घेतली,
मी इथे 0.5% किंवा 1%च्या वरती एंट्री घेणार आणि इथून शार्प तुम्हाला वरती रिकव्हरी बघायला मिळेल. ठीक आहे. सो सपोर्टवरून सुद्धा आपण बाय करू शकतो, इथे रेजिस्टन्सच्या तिथून सुद्धा आपण बाय करू शकतो. काय आलं पाहिजे आपल्याला? सपोर्ट अँड रेजिस्टन्स. हे झालं. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघून डायरेक्ट सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ केले, असे स्टॉक जरी मिळाले तर चला आपला जेवढे सेव्हिंग आहे त्याचा अर्धा पैसा मी लावून ठेवतो. नका करू तसं. अगदी छोटी क्वांटिटी 1 and 2 क्वांटिटी जरी तुम्ही घेऊन होल्ड केला, प्रॅक्टिस केली, तुम्हाला वाटतंय की नाही आपण महिन्याला 8 ते 10% इझिली घेऊ शकतो, तर मग ठीक आहे. तर मग तुम्ही तेही केव्हा करणार? जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये नाही की 5-6 महिने तुम्ही प्रॅक्टिस करणार, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू क्वांटिटी स्टेप बाय स्टेप, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी असं करत करत पायऱ्या चढायच्या. डायरेक्ट जम्प करायला बघायचं नाही. आता इथे पण सेम 1, 2 तिसऱ्यांदा आला, मी काय करणार? इथे मी 0.5 किंवा 1%च्या वरती मी माझी एंट्री प्लेस करणार. तर आता तुम्हाला असं दिसलं की हा अशा प्रकारे सपोर्ट घेतोय आणि आला खाली. इथे जर तुम्ही बाय केलास, इथे ग्रीन कॅन्डल जरी असली, आपण इथे आपली क्वांटिटी प्लेस करून देतो, आपण इथे पोझिशन बनवून घेतो. खाली आला 2%चा स्टॉप लॉस घ्यायचा, म्हणजे घ्यायचा. स्टॉप लॉस घेतला, त्याच्यानंतर स्टॉक असा वरती माझ्या लेवलच्या वरती डे कॅन्डलचा चा वेट केला तरी चालेल इनिशियली. ठीक आहे, कारण की आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही त्या गोष्टीवर. डे कॅन्डलची क्लोजिंग जरी मिळाली, मी काय करणार? फक्त ही डे कॅन्डल 5% पेक्षा जास्त मोठी नसायला पाहिजे. ठीक आहे. सो मी काय करणार इथे? सो असे स्टॉक जर मला मिळत असतील तर समजून घ्या की इथे लिक्विडिटी घेतली गेलेली आहे आणि मी इथून चांगला माझा 5 ते 6% घेऊन निघून जाणार. काय शिकलो? कोणता सेटअप बनला इथे? सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा. जरी खाली आला, येऊन याने लिक्विडिटी घेतली, माझ्या लेवलच्या वरती जातोय, तर मी काय करणार? इथे तुम्हाला मी एक्झाम्पल पण दाखवते. इथे घेणार आणि छान माझा, मी वेट नाही करणार रेजिस्टन्सपर्यंत. इनिशियली मी 5 ते 6% घेऊन निघून जाणार. पण जर माझ्या अगेन्स्ट जातो आहे तर स्ट्रिक्ट स्टॉप लॉस म्हणजे स्टॉप लॉस. 2%चा स्टॉप लॉस म्हणजे स्टॉप लॉस. हा रूल तर एकदम तोडायचाच नाही आहे. ठीक आहे. सो आता हे झालं इथे सपोर्टवरती. कधी कधी तुम्ही बघत असणार की ठीक आहे, आता हा ट्रेड केला यानी ब्रेकआउट केला, इथे खाली आला. ठीक आहे, इकडे ट्रेड केला आणि परत या लेवलवरती निघतो आहे. डे कॅन्डलची क्लोजिंग झालेली आहे इथे. ठीक आहे. सो आता इथे याने भरपूर वेळा रेजिस्टन्स घेतलेला असणार. ठीक आहे, ह्या लेवलला खूप वेळा याने रेजिस्टन्स घेतलेला असणार. तर हा काय झाला? स्ट्रॉंग रेजिस्टन्स. काय झाला? स्ट्रॉंग रेजिस्टन्स. मी काय आखून ठेवला रेजिस्टन्स. खाली आला, याने इथे ट्रेड केला आणि फायनली या लेवलच्या परत वरती निघतोय. मला काय आला पाहिजे? रेजिस्टन्स. इथून शार्प रिकव्हरी आपण बघू शकतो. ठीक आहे. सो असे स्टॉक पण तुम्ही बघितले असणार, तर इथून शार्पली जाऊ शकतो. इथपर्यंतचा टार्गेट मी ठेवू शकते. काय आलं पाहिजे मला? सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आता हा इथे काय होता? पहिले काय होता? इथे होता रेजिस्टन्स. ब्रेकआउट झाला, खाली आला, पण हा आता वरती वरती गेल्यावर कशाचं काम करू शकतो? सपोर्टचा. ठीक आहे, ग्रीन कॅन्डल मिळाली. तर अशा प्रकारे तुम्हाला इक्विटीमध्ये ट्रेड मिळत असतील तर तुम्ही इझिली करू शकता. आता हे बघा, स्विगी, ह्याला आपण काल इंट्राडे लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितला होता. एवढा कॉन्फिडेंटली का मी तुम्हाला हा ट्रेड सांगितला होता काल मी लेट जॉईन झाले होते तरी सुद्धा. इथे काय झालेलं आहे? सपोर्ट ब्रेकडाऊन. 2%चा स्टॉप लॉस जरी घेतला असेल, जर तुम्ही इथे बघा ग्रीन कॅन्डल आहेच नाही, एकतर एंट्री दिली नाही आणि ठीक आहे.
सो खाली आला यू शेप रिकव्हरी. डे कॅन्डलची क्लोजिंग कुठे मिळाली मला? माझ्या सपोर्ट लेवलच्या वरती मिळाली. मी घेऊ शकते इथे आणि छोटी कॅन्डल आहे, सो मी या डे कॅन्डलच्या वरती एंट्री घेऊ शकते स्विंगसाठी. ठीक आहे. इक्विटीमध्ये तर आता ह्याचा जो टार्गेट आहे 10.2%चा दिसतो आहे. मला किती घ्यायचे आहेत? 5 to 6%. मे बी एका कॅन्डलमध्ये हा 5%ची कॅन्डल बनवून देईल, मी निघून जाणार. आता मी तुम्हाला आणखी काही स्टॉक दाखवते. सपोर्ट 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 ब्रेकडाऊन, यू शेप रिकव्हरी म्हणू शकता किंवा व्ही शेप रिकव्हरी सुद्धा म्हणू शकता. ब्रेकडाऊन केला यानी, ब्रेकडाऊन केला आणि वरती क्लोज केला. काय सांगितलं मी तुम्हाला? डे कॅन्डलची क्लोजिंग वरती छोटी आहे, माझ्या सपोर्टच्या वरती थोड्याशाच वरती आहे. चालेल, चांगलं चालेल, कारण की मोठी असली असती तर मला अवॉइड करायला लागला असता. छोटी कॅन्डल आहे, येस मी इथे एंट्री करू शकते. आणि आत्ताच सांगितलं की माझी एंट्री कुठे असायला पाहिजे, मी इथे मार्क करते. आणि त्याचा नंतर किती पर्सेंट घ्यायचे? 5 to 6%. आपण एंट्री लेवलपासून जरी याला मार्क केलं तर सिंगल कॅन्डल 5.1%ची आहे आणि 2 दिवसामध्ये 8.4% दिलेले आहेत. किती घ्यायचे आहेत? 5 to 6%. आणि आणखीच होल्ड केला असता तर बघा. तर आणि हा आता याने इथून ट्रेड दिला, परत सपोर्टवरती आला. माझा हा फेवरेट स्टॉक आहे. जेव्हा जेव्हा माझ्या लेवलवरती येईल मी त्याला सोडणार नाही. ठीक आहे. इथून घेतला, परत आला माझ्या लेवलवरती, परत छोटीशी ग्रीन कॅन्डल मी घेऊ शकते इथे. येस, एकाच कॅन्डलमध्ये 5%, 4.8% मी बघते. आणि ओपन इक्वल्स टू लो कॅन्डल आणि एका दिवसामध्ये 5.4% हा गेलेला आहे. इझी एका दिवसामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बघा आता म्हणजे जवळपास 7-8 दिवसामध्ये 13% हा गेलेला आहे. 13% डेचा चार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला दाखवते टाटा स्टील. सपोर्ट 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 हे गॅप डाऊनवाला आहे, सो याला आपण इग्नोर करू शकतो. ठीक आहे. सो सपोर्ट 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 इथे काय झालेला आहे? यू किंवा व्ही शेप रिकव्हरी. या लेवलच्या वरती ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग आणि एका दिवसामध्ये किती पर्सेंट? 5.9% टार्गेट हिट. ओके. टाटा स्टील त्याच्यानंतर हा रेजिस्टन्सपर्यंत सुद्धा गेलेला आहे. ठीक आहे. काय आहे? स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. काय आलं पाहिजे हे शिकायला पण? सपोर्ट अँड रेजिस्टन्स. इथे काय आहे? JSW स्टीलमध्ये सपोर्ट 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 सपोर्ट. कोणती रिकव्हरी आहे? व्ही शेप रिकव्हरी. ठीक आहे. सो ब्रेकआउट करतो आहे, तर ब्रेकआउट कॅन्डलमध्ये मी 0.5 किंवा 1%च्या तिथे मी एंट्री करणार. एंट्री दिल्यानंतर 1-2 दिवस यांनी स्पेंड केले आणि बूम, किती पर्सेंट गेलेला आहे हा? इथून जरी मी बघितला 3 दिवसामध्ये 5.5%. इझिली घेऊ शकतो. येस. परत तुम्हाला दाखवते. अल्केमला वीकलीवरती मी तुम्हाला दाखवते. सपोर्ट 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 इथे बाहेर आलेला आहे बघा. डेलीवरती आपण बघूयात.
हे इग्नोर करा. इथे बघा काय केलं आहे, ब्रेकडाऊन, परत ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग माझ्या लेवलच्या वरती आणि नेक्स्ट डे किती पर्सेंटची कॅन्डल आहे, इथून जरी मी बघितलं या कॅन्डलच्या हायवरून तर 7.1% इन अ सिंगल डे. अल्केमचा चार्ट आहे, तुम्ही पण बघू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आणखी 2 दिवस जर होल्ड केला असता तर हा गेलेला आहे 10.9%, 11%. परत तुम्हाला दाखवते. सेम आता मी तुम्हाला रेजिस्टन्सवरती, हा काय आहे इथे, रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, ब्रेकआउट, खाली आला, काय घेतली, लिक्विडिटी, स्टॉप लॉसेस, वरती क्लोज करतोय माझ्या लेवलच्या, मी काय करणार, एंट्री. ठीक आहे. आणि बघू शकता आता हा चांगला वरती निघण्यासाठी रेडी आहे. आणि मी ऑलरेडी हा तुम्हाला टेलिग्रामवरती याचा ॲनालिसिस दिलेलं होतं. ठीक आहे. त्याचा एवढे स्टॉक होते. आता तुम्हाला मी काही लेवलवरती आलेले दाखवते. हे बघा, सपोर्ट 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 सपोर्ट, यू शेप रिकव्हरी, पण वरती क्लोज करायचा बाकी आहे. तर तुम्हाला जसे टिप्स देतात टेलिग्रामवाले, जेव्हा आता हा वरती निघत होता, हा 8 ऑक्टोबरला हा वरती निघत होता, तुम्हाला तिथे आता इथपर्यंत गेला म्हणजे ग्रीन कॅन्डल असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं की हा तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही घेतला. सेम डे खाली क्लोज करतोय, ते तुम्हाला सांगतात का अरे स्टॉप लॉस लागलाय क्लोज करून घ्या, नाही. ठीक आहे. सो तुम्हाला माहीतच नाही काय आहे सपोर्ट रेजिस्टन्स. मी माझ्या स्टुडंटला शिकवलेलं आहे की जर आपल्या लेवलच्या खाली येतोय 2%चा तुम्हाला लॉस दिसतोय, पोझिशन कट. ठीक आहे. सो तुम्ही बसलेला आहात आणि हा चांगलेच जर आणखी खाली आला असता तर, म्हणून टिप्सवरती काम करू नका, फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स शिका. ठीक आहे. सो आता मी काय करणार, एम्फासिसला वरती क्लोज करण्याचा वेट करणार आणि त्याच्यानंतर मी मिनिमम 5%ची कॅन्डल एका दिवसामध्ये एक्सपेक्ट करू शकते. येस. MRF, ओके, ह्याच्यामध्ये बघा सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, व्ही शेप रिकव्हरी आणि अगदी ही कॅन्डल एवढी गेली होती. ठीक आहे. सो याच्यामध्ये टार्गेट झालेला आहे. दुसरा दाखवते. सपोर्ट 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 सपोर्ट, खाली आला, लिक्विडिटी घेतली, परत वरती गेला. तर जर मी इथे घेतला असेल तर मी 2%चा स्टॉप लॉस घेणार. जेव्हा वरती क्लोज गेला, मी इथे सुद्धा याला जरी घेतला असेल, हा गेला नाही, एवढे दिवस टाइम स्पेंड केले, परत खाली आला, 2% जर खाली आला असेल तर मी स्टॉप लॉस घेणार. पण माझ्या 2%च्या आतमध्ये जर हा आहे तर मी होल्डच करणार. बघितलं, इथे व्ही शेप रिकव्हरी केली आणि व्ही शेप रिकव्हरी करून एकाच दिवसामध्ये 5%च्या अभव यांनी कॅन्डल केलेली आहे आणि 3 दिवसामध्ये चांगली रॅली आलेली आहे. इझी. हा असा रीड करता आला पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर हे बघा, आता हा जो स्टॉक आहे ह्याच्यामध्ये इथे सपोर्ट आहे, सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, आणि हा खाली आहे. जर या लेवलच्या वरती छोटीशी ग्रीन कॅन्डल मला मिळाली किंवा वरती निघतो आहे 1%च्या वरती, मी 0.5 किंवा 1%च्या वरती मी काय करणार, एंट्री घेणार आणि वरती क्लोज जर केला तर शार्प दुसऱ्या दिवशी 5%ची कॅन्डल मी एक्सपेक्ट करू शकते. येस. इझी आहे, फाइंड करणं इझी आहे. स्विगी मी तुम्हाला जस्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आता हे झालं तुम्हाला काय शिकायचं आहे. प्रॅक्टिस तुम्हाला ॲटलिस्ट कमी क्वांटिटीने जवळजवळ 6 महिने करावीच लागेल. तुम्ही डायरेक्ट येऊन मोठा पैसा इथे टाकायचा नाही. आणि ज्यांच्याकडे
खूप जास्त पैसे झाले असतील तर तुम्ही इन्व्हेस्टिंग करा. तुम्ही जवळजवळ 4-4, 5-5 वर्षासाठी डायरेक्ट चांगले स्टॉक बाय करून ठेवा, तुम्हाला डीपमध्ये मिळत असतील तर. ठीक आहे, थोडंसं फंडामेंटल जरी तुम्हाला येत असेल तर तुम्ही 5-5 वर्षासाठी किंवा 10-10 वर्षासाठी तुम्ही जे लूज करतात आहेत, जे अजूनही आत्ता जर तुम्हाला तुमच्याकडे सेविंग्स आहेत किंवा रिटायरमेंटचे पैसे मिळत असतील, लोक आजकाल ते चालू आहे रिटायरमेंटचे पैसे इकडे स्टॉक मार्केटमध्ये मी शिकलो आल्या आल्या मी पण इथे नाही की 30-40 हजार रुपये महिने कमावणार, 50,000 रुपये महिने कमावणार, अशा प्रकारे येतात. पण तुम्ही येतात ती गोष्ट खरी आहे, मार्केटमधून पैसा बनतो, इक्विटीमध्ये आलात तर पैसा बनतो. ठीक आहे, मागच्या महिन्यात एवढं मार्केट खराब असून सुद्धा मी धन आणि आपल्या झेरोदाचे 2 अकाउंटमध्ये मी स्विंग करत असते. इन्व्हेस्टिंगचे माझे दुसरे आहेत, मी तुम्हाला ते आज दाखवणार आहे. तर मी इकडे पण 5 लाख तिकडे 5 लाख मी यूज केले होते. एकामध्ये मी 4%चा लॉस केलेला आहे. ठीक आहे, 5 लाखवरती 4 ते 5%चा माझा मंथ एंड क्लोज झालेला आहे. दुसऱ्या अकाउंटमध्ये मी जवळपास म्हणजे 5 लाख यूज करून मी जवळपास 54,000 समथिंग मी जनरेट केलेले आहे. ठीक आहे, सो तुम्हाला ह्याचा PNL व्हेरीफाईड PNLची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, ते तुम्ही चेक करा. ठीक आहे, आपला PNL तुम्ही चेक करू शकता. फक्त धनचा मला PNL काढता येत नाही, तर त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या धनचा मंथ एंडचा PNL तुम्ही त्या माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता त्याच्यावरती. आणि त्याचा पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी झेरोदाची लिंकसुद्धा टाकलेली आहे. ठीक आहे, सो तुम्हाला जर तुम्ही रिटायरमेंटचे जर पैसे येत असतील किंवा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा सेविंग असणार, तुम्ही विचार करत आहात की मार्केटमध्ये येऊन मी मस्त 10 लॉट 50 लॉटनी डायरेक्ट 1 लाखनी इथे येणार आणि मस्त दिवसाला 5-10 हजार रुपये मी कमावणार, तर चुकीची गोष्ट आहे. आधी शिका. मी असं म्हणत नाही की इथे पैसे बनत नाही, ऑप्शनमध्ये पैसे बनतात, पण त्याच्यासाठी खूप जास्त तुम्हाला प्रॅक्टिस लागते, कॉन्फिडन्स लागतो. ह्याचं त्याचं ऐकून तुम्ही एखादा कोर्स बाय केला, त्यांनी सांगितलं 10 लॉट उचलून घ्या आणि इकडे चालू आहे तसं. आणि असे लोक भरपूर आहेत सांगणारे की लेलो, त्यांचं काय जातं, त्यांचं काही जात नाही. पण आपण एवढा हार्ड अर्न कमावलेला पैसा एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये, 8 दिवसामध्ये, बरंच बरं आहे बाबा, खरंच खूप. आता बघा, इन्व्हेस्टिंगची मी तुम्हाला पॉवर सांगते, दाखवते जस्ट. मी स्टॉक मार्केटमध्ये खूप आधीपासून करत नाही, जवळपास 4 म्हणजे मी इन्व्हेस्टिंग पहिले केली होती स्टार्टिंगला. एका स्टॉकमध्ये खूप छान मी रिटर्न जनरेट केलेला आहे. ठीक आहे, सो मी सेफर साईडला मुलांसाठी सुद्धा मी मागच्या वर्षी घेऊन ठेवले होते. जवळपास 8 ते 10 वर्षाचा व्ह्यू ठेवून मी मुलांसाठी इन्व्हेस्ट केलेले होते माझ्या. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि बघा, मला ना असं PNL दाखवणं आवडत नाही जास्त, पण मला लोकांचे फोन येतात की आम्ही एवढा पैसा उडवलाय, तेवढा. जे यंग लोक आहेत त्यांनी उडवलाय त्याचं मला दुःख वाटत नाही. मला दुःख वाटतं जे वयस्कर लोक आहेत, 50 ते 60 वर्षाच्या वयाच्या लोकांनी त्यांची सेविंग्स अर्धीपेक्षा जास्त उडवलेली आहे, त्याचं मला दुःख होतं. तर खरंच तुमच्याकडे पैसा आहे असा इथे व्ह्यू ठेवू नका मार्केटमध्ये. शिकून करा, खूप कमी क्वांटिटीने करा. तर आणि खरंच तुम्हाला करायचं, तुम्ही स्टॉक्समध्ये इक्विटीमध्ये करायचं असेल तर तेही तुमच्याकडे, तुम्ही जेवढा विचार करत आहात की मला एवढा पैसा मी इक्विटीमध्ये मला इन्व्हेस्ट करायचा आहे, समजा 10 लाख तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, त्याच्यातले फक्त 2 लाखांनी तुम्ही एक वर्ष येणे जाऊ दे, 6 महिने तुम्ही करा, शिकून करा. 6 महिने तुम्हाला कळायला लागेल की मी किती % जनरेट करू शकतो आणि किती लॉस करू शकतो. जर मी खूप लॉस करतो आहे तर हे माझ्यासाठी नाही आहे. इक्विटीमध्ये जरी तुम्ही लॉस करत असाल तर ट्रेडिंग माझ्यासाठी नाही आहे. पण जर मी 6 महिने बघितलेत, मी 2 लाखावरती किती %, आता तिथे 2 लाखावरती तुम्हाला प्रॉफिट तेवढा दिसणार नाही. ठीक आहे, प्रॉफिट तेवढा तुम्हाला दिसणार नाही, पण पर्सेंटेजमध्ये बघायचं तुम्ही एवढे %, मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडं कॅपिटल
ॲड करत राहायचं, मग तुम्हाला मार्केट काय आहे ते कळेल. तुम्ही प्रत्येक दृष्टिकोन म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून न्यूज वगैरे हे ते सगळं ग्लोबल मार्केट सिनारिओज सगळं सगळं बघून तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा कुठेतरी तुम्हाला तुम्ही शिकून करत आहात हे समजून घ्या. आणि येऊन डायरेक्ट तुम्हाला काहीच माहिती नाही ह्याने सांगितले आणि मॅडम तुम्ही आम्हाला कॉल टिप्स देणार का, मॅडम तुम्ही आम्हाला स्टॉक्स देणार का, असं नाही चालत. मी प्युअर प्राइस ॲक्शन शिकवते आणि एवढा व्यवस्थित शिकवते की तुम्हाला आयुष्यभर तो पैसा देणार. मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा मी माझ्या स्टुडंटला सुद्धा मी सांगत नाही की ये ले लो, हे घेऊन घ्या, नाही. माझं काम आहे शिकवणं. तर बघा, फायर्सचा इथे मी तुम्हाला अकाउंट दाखवते. मागच्या वर्षी मार्केटनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. ऑल टाईम हायवरून निफ्टी सरळ खाली. त्याच वेळेला जेव्हा डीप आला होता तेव्हा सुद्धा मी इथे मला वाटते काही ऑल टाईम हायवरती सुद्धा घेतले होते. तर आपण इन्व्हेस्ट केले होते 2.5 लाख. इथे इन्व्हेस्टेड 2.5 लाख दाखवतात आहेत आणि 1,07,000 आपला टोटल इथे प्रॉफिट आहे. 2.5चे 3.6 लाख आपले झालेले आहेत. 1 लाख आपण प्रॉफिटमध्ये आहोत आणि हा व्ह्यू माझा 8 ते 10 वर्षाचा आहे. ठीक आहे. हे माझ्या मुलांसाठी मी फक्त 2.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. माझा व्ह्यू आहे की मी याच्यातून नाही काही 10 लाखाच्या वरती मी घेऊन जाणार आहे. ठीक आहे. माझा व्ह्यू आहे. त्याच्यापेक्षा जास्तच मिळणार, पण कमीत कमी एक्सपेक्ट करा, मिळतं. ठीक आहे. सो एवढे स्टॉक्स मी घेऊन ठेवलेले आहेत. याच्यामध्ये बघा BHEL जवळपास 8 महिने ते 1 वर्ष होत आला लॉसमध्येच आहे. प्रॉफिटमध्ये आला होता, परत लॉसमध्ये गेला. सेलमध्ये पण प्रॉफिटमध्ये आला होता, लॉसमध्ये गेला. टाटा स्टीलसुद्धा आता प्रॉफिटमध्ये आलेला आहे. अव्हान्स टेक्नॉलॉजी याला मी घेतला होता. आता याचा मी तुम्हाला चार्ट दाखवते जस्ट. ह्याच्यामध्ये पण सेम मी कन्सेप्ट यूज केला होता आणि याला मी जास्त दिवस झाले नाही. हे बघा, मी मंथलीवर सुद्धा दाखवते तुम्हाला. मंथलीचा चार्ट आहे. इथे काय होता, रेजिस्टन्स. ठीक आहे. हा ड्रॉ केला. त्याच्यानंतर जेव्हा हा रेजिस्टन्सच्या वरती हा निघाला, वीकलीवर आपण बघूया किंवा डेलीवर, रेजिस्टन्सवर निघाला आणि वरून सुद्धा काय येत होती, एक ट्रेंड लाईन येत होती. हे मी काढते. मी काही याच्यावरती इन्व्हेस्ट केले होते थोडेसे. जेव्हा याच्यावरती हा निघाला तेव्हा इन्व्हेस्ट केले होते इथे. ठीक आहे. सो याला जास्त दिवस झाले नाहीत घेऊन, तरी सुद्धा याच्यामध्ये खूप छान प्रॉफिट चालू आहे. तर असा एखादा चांगला स्टॉक जर तुम्ही इन्व्हेस्ट करून ठेवला तर तो कुठल्या कुठे जातो. आणि चार्ट बघा, चार्ट बघा काय होतं. सिम्पल प्राइस ॲक्शन यूज केलेला आहे. ठीक आहे. ट्रिपल बॉटम पण बनलेला आहे वीकलीवरती, ब्रेकआउटवरती. काही मी या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती घेतला होता. नंतर जेव्हा या लेवलचा ब्रेकआउट झाला तेव्हा क्वांटिटीज ॲड केल्या होत्या. तर हे बघा, हा आपला फायर्समध्ये किती 186%चा आपल्याला प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे. आणि हे लॉसमध्ये असून सुद्धा हा प्रॉफिटमध्ये आहे. तर मी माझा जवळपास 8 ते 10 वर्षाचा व्ह्यू आहे. जर अव्हान्समध्ये मला चांगला प्रॉफिट जर झाला आणखीच, तर मी मे बी 1-2 वर्षात पण काढू शकते. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी काढू शकते. ठीक आहे. पण मी ॲटलिस्ट 8 वर्ष पण मी ठेवू शकते या स्टॉक्सला. मुलांसाठी मी इन्व्हेस्ट केलेली आहेत. त्याच्या खरंच तुमच्याकडे जर आहे एक्स्ट्रा पैसा तर तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये डीपमध्ये मिळत असते. एकदम ऑल टाईम हायवरती बाय करायचे नाहीत. इन्व्हेस्टिंगसाठी डीपमध्ये मिळालेले चांगले स्टॉक्स घ्या. ठीक आहे. आणि घेऊन सोडून द्या. आता हा एक माझा PNL आहे. ह्याला मी उघडत नाही आज तुम्हाला, आणि मला आवडत नाही, पण मी आज पहिल्यांदा दाखवती आहे. अव्हान्समध्ये इथे पण आपण टाकले होते खूप कमी, मला वाटते 2,000 रुपये टाकले होते. 235% इथे आपला प्रॉफिट आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर XLB याला पण जास्त दिवस झाले नाही. ठीक आहे. जास्त दिवस झाले नाही, 1 वर्षाचं जवळपास झालं असणार घ्यायला, आय थिंक सो.
53,000चा इथे आपल्याला प्रॉफिट आहे. इन्व्हेस्ट किती केले होते? 30,000 इन्व्हेस्ट केले होते मी याच्यामध्ये. 176%चा आपल्याला इथे प्रॉफिट रनिंग आहे. ठीक आहे. HBL इंजिनिअरिंग हा माझा फेवरेट स्टॉक. ह्याला बघू शकता तुम्ही 122 वरती मी बाय केला होता. 882चा प्राईस चालू आहे. इन्व्हेस्ट केलेले आहेत 2,48,000, 2.5 लाख रुपये. प्रॉफिट किती रनिंग चालू आहे? 15,42,000. किती पर्सेंट? 620%. आणि मी ह्याच्यातून आणखी चांगला प्रॉफिट होता. क्वांटिटीज मी त्याच्यामधून काढल्या. काही 5 लाख रुपीज आणखी होते. मला गरज होती पैशाची, तेव्हा मी ह्याच्यामधून विड्रॉल केलेले आहेत 5 लाख रुपीज. तर तुम्ही विचार करा, 2.5 लाखावरती जवळपास 15.5 लाखाचा आपल्याला इथे प्रॉफिट आहे. ह्याला मी उघडून पण बघत नाही. डीपमध्ये घेतलेले आहेत. चांगले स्टॉक्स आहेत. मुलांसाठी आहेत. मला आहे का? मी किती इन्व्हेस्ट केलं? टोटल इन्व्हेस्टमेंट 2,30,000, जवळपास 3-3.5 लाख रुपये. आता मला सांगा, 8-10 वर्षात हे किती पट होऊन जातील? मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वेगळी मेहनत करावी लागणार का? आणि शेअर मार्केट असा लॉंग टर्ममध्ये जर बघितला तर असाच जातो. ठीक आहे. चांगले स्टॉक्स आहेत तर असेच जाणार आहेत. मोठा म्हणजे कालावधीसाठी जर तुम्ही विचार केलात तर जर तुमच्याकडे आहे पैसा, आणि काही लोक तर डायरेक्ट अकाउंट हँडलिंगसाठी देतात की हा घ्या माझा अकाउंट, याच्यात मी एवढे पैसे टाकले, तुम्ही बघा दुसऱ्या दिवशी उडवतात ते लोक. असे पण केसेस होतात. आहे तुमच्याकडे पैसा, असा इन्व्हेस्ट करून ठेवा. चांगले स्टॉक घेऊन ठेवा आणि बघू नका. पण आपल्याला काय पाहिजे की मी आजच आलो, मला आजच प्रॉफिट झालं पाहिजे, आजच लॉस झाला पाहिजे, 5 मिनिटात एक्सपेक्ट करतात. असं करू नका. एवढंच सांगायचं होतं मला. आणि जर तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकायचं आहे तर माझा कोर्स मी एकतर खूप दिवसानंतर कोर्स लॉन्च करत असते. 2 महिने झाले मी क्लास घेत नव्हते, माझी तब्येत बरी नव्हती. आता 1 नोव्हेंबरपासून आपला क्लास चालू होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून. आणि फीज अगदीच कमी आहे. तशी 9,999 रुपये दिसणार तुम्हाला ॲपवरती. पण आपण दसरा होता, दसऱ्याला आपण ऑफर टाकलेली होती. फक्त 4,999, 5,000 रुपयाला आपला कोर्स आहे. तुम्हाला जवळपास 1.5 महिने मी शिकवणार. त्याच्यानंतर हँड होल्डिंग असणार आहे. 1 मंथची दिलेली आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा मी तुम्हाला गाईड करत राहणार आहे. ठीक आहे. सो शिकायचं असेल माझ्याकडून तर तुम्ही इथे क्लास जॉईन करू शकता. 1 नोव्हेंबरपासून आपला चालू होणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि हा व्हिडिओ एवढा स्प्रेड करा, एवढा शेअर करा की तुम्हाला जर वाटत असेल की खरंच लोक मार्केटमध्ये पैसा उडवत आहेत, तर त्यांचे पैसे अजून जे नवीन लोक येतात आहेत त्यांचा पैसा जाऊ नये, तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत न्या, शेअर करा. आणि झेरोदाचा जो या महिन्याचा लास्ट महिन्याचा जो PNL आहे त्याची लिंक मी तुम्हाला, स्विंगचा PNL मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे. सो धन्यवाद.